राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। अशातच काँग्रेसने येत्या 10 ऑगस्ट पर्यंत इच्छुकांचे अर्ज मागितले असता चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि अशातच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत चंद्रपूर येथून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे। नमस्कार, मी प्रलय, आपण बघत आहात खबरकट्टा लईभारी। लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतल्याने काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी वाढलेली आपल्याला दिसते आहे। माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडे वर्तवली आहे। विशेष म्हणजे राऊत यांनी तशी चाचपणी सुरू देखील केली असून गेल्याच आठवड्यात चंद्रपूर शहरातील काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधून चर्चा देखील त्यांनी केलेली असल्याचे समजले जात आहे। दरम्यान चंद्रपूर विधानसभेसाठी काँग्रेसच्या यादीत दररोज नवीन नावांची भर पडत आहे। यात रिटायर्ड पोलीस निरीक्षक सुधाकर अंबोरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन उमेदवारी अर्ज सुद्धा भरल्याने त्यांच्याही नावाची चर्चा असून राष्ट्रीय पक्षात चंद्रपूर विधानसभेला पार्सलचे ग्रहणच लागल्याचे दिसत आहे। येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे, त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे। त्यामुळे काँग्रेस येथे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या तगडा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे। या यादीत सध्या पहिल्या क्रमांकावर प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांचे नाव आहे। राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांच्या हातात राज्याच्या युवक काँग्रेसची सूत्रे आहेत। युवक काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने कुणाल राऊत यांनी जिल्ह्याचा दौरा देखील केलेला आहे। तसेच जिल्ह्यातील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत सातत्याने संपर्कात देखील आहेत आणि लवकरच काँग्रेस नेते नितीन राऊत हे देखील चंद्रपूर शहरातील दलित नेत्यांची भेट घेण्याची माहिती काँग्रेसच्या अंतर्गत गटातून समोर येत आहे। विधानसभा निवडणूक अवघ्या 3 महिन्यावर आली असताना कुणाल राऊत यांनी समर्थकांच्या माध्यमातून चाचपणी देखील सुरू केलेली आहे। तसेच पक्षश्रेष्ठींकडे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा देखील व्यक्त केलेली आहे। या संदर्भात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष धोटे यांना विचारणा केली असता कुणाल राऊत चंद्रपूर विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। राऊत यांच्यासोबतच चंद्रपुरातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये यापूर्वी 2 वेळा याच विधानसभेत निवडणूक लढलेले महेश मेंढे, डॉक्टर दिलीप कांबळे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंभोरे सोबतच राजू झोडे, चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश अड्डू, अनुताई दहागावकर यांचीही नावे चर्चेत आहेत। यामुळे उमेदवारी शेवटच्या क्षणी कुणाला मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहेत। आपणाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। खबरकट्टा लईभारीला आजच सबस्क्राइब करा। मनपूर्वक धन्यवाद।